नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण उपयोजित लेखन प्रकाराचा विचार करणार आहोत। उपयोजित लेखन अंतर्गत निबंध लेखन प्रकारातील तिसरा प्रकार म्हणजेच कल्पनात्मक निबंध या विषयावर आज आपण इथे चर्चा करणार आहोत। या आधीच्या दोन भागामध्ये आपण दोन प्रकारच्या निबंध लेखनाचा विचार केला होता। एक म्हणजे वर्णनात्मक निबंध आणि दुसरा आत्मवृत्त किंवा आत्मकथनात्मक निबंध। आज आपण इथे तिसऱ्या भागात कल्पनात्मक निबंधाचा विचार करत आहोत। या निबंध प्रकारात कल्पनेला नावाप्रमाणेच भरपूर वाव मिळतो। कल्पनात्मक निबंध ना म्हणजेच कल्पनेला मोठ्या प्रमाणामध्ये वाव दिला जातो। ज्या गोष्टी सत्यात घडत नाहीत किंवा ज्या गोष्टींचा आपण अनुभव घेऊ शकत नाही त्या गोष्टी कल्पनेने अनुभवणे किंवा कल्पनेने अनुभवून आपल्या स्वतःच्या शब्दात त्या मांडण्याचा माणूस प्रयत्न करीत असतो। या प्रकारचा म्हणजेच कल्पनात्मक निबंध लिहित असताना कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या माराव्यात, पण त्या मारत असताना अतिशयोक्ती होणार नाही याची आपण किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीने काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं। म्हणजेच मला काय म्हणायचं आहे तर आपण ज्या कल्पना करतो किंवा तुम्ही ज्या कल्पना करणार आहात त्या अवास्तव असता कामा नये किंवा अवास्तव होणार नाही याची सर्वप्रथम तुम्ही विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे। हा निबंध लिहित असताना किंवा या निबंधाची सुरुवात करताना तुम्ही आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील प्रसंगातून करू शकता। अशी सुरुवात केलीत की तुम्ही लिहिलेला निबंध जो आहे तो निबंध चांगला होतो किंवा तो निबंध चांगल्या प्रकारे तुम्हाला वाचकासमोर मांडता येतो। अशा वेगवेगळ्या कल्पना करून जर तुम्ही निबंध मांडण्याचा किंवा या कल्पना निबंधातून मांडण्याचा प्रयत्न केला तर तो निबंध आकर्षक तर होतोच होतो, पण या कल्पना करत असताना या कल्पना एका सूत्रात एका बंधात गुंफल्या गेल्या पाहिजेत आणि जर त्या एका बंधात गुंफल्या गेल्या तर तो निबंध नक्कीच आकर्षक ठरतो, रंजक वाटायला लागतो। आणि जर तसं काही झालं नाही तर नक्कीच वाचकाच्या मनाला तो निबंध भिडत नाही, म्हणजेच वाचक त्याचं वाचन फक्त वरवरचं करतो। कल्पना जरी असल्या तरीही त्या कल्पना खरोखरच समोर घडत आहेत असं वाचकाला वाटणं इथे अपेक्षित आहे। या निबंधाच्या प्रकारामध्ये अशी अपेक्षा असायला हवी। याही निबंधाला मागच्या दोन निबंधापैकीच काही निकष लावलेले आहेत किंवा हा निबंध लिहिताना कोणते मुद्दे लक्षात घेणे अपेक्षित आहे, विद्यार्थ्याने कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत हे आपण पुढे पाहणार आहोत। कल्पनात्मक निबंध लिहिताना आपल्याला कोणते मुद्दे लक्षात ठेवणे अपेक्षित आहे। इथे मी तुम्हाला एकूण 6 मुद्दे दिलेले आहेत आणि या 6ही मुद्द्यांचा विचार हा निबंध लिहिताना करणे अपेक्षित आहे। पहिला मुद्दा आहे कल्पनात्मक निबंधाचा उद्देशच कल्पना करणे आहे। खरंच आहे, नावाप्रमाणेच ना, कल्पनात्मक
म्हणजेच कल्पना. फक्त कल्पना अपेक्षित आहेत. दुसरा मुद्दा आहे, निबंधाची मुख्य कल्पना ही निबंधाच्या शीर्षकातच लपलेली असते. त्या कल्पनेचा विस्तार करणे. बघा, निबंधाचा जो विषय दिला जातो त्या विषयातच किंवा त्या शीर्षकातच त्याची मूळ कल्पना ही लपलेली असते आणि या कल्पनेचा आपल्याला विस्तार करायचा असतो. तिसरा मुद्दा आहे, एका कल्पनेतून दुसऱ्या कल्पना मांडत जाणे, म्हणजेच कल्पनांची साखळी तयार करणे. बघा, मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला एक एक कल्पनेचा विस्तार करायचा असतो आणि हा विस्तार करत असताना एका कल्पनेचा संबंध हा दुसऱ्या कल्पनेशी जोडायचा असतो, जेणेकरून या कल्पनांची एक साखळी तयार होत जाते. चौथा मुद्दा आहे, कल्पना ही गमतीदार असावी, पाल्हाळिक नसावी. आपण जी कल्पना करतो ती कल्पना करत असताना वाचकाला ती वाचताना मजा यायला हवी किंवा गंमत त्याला वाटायला हवी. अतिशयोक्ती नसावी, भाषा ही पाल्हाळिक नसावी, खूप जास्त तिला खेचू नये. पाचवा मुद्दा आहे, साध्या, सरळ व सोप्या भाषेचा वापर अपेक्षित असतो. निबंध लिहिताना या मुद्द्याचा जास्तीत जास्त विचार होणं अपेक्षित आहे. आपण अलंकारिक भाषेचा वापर करतो निबंध लिहिताना, पण अलंकारिक भाषेचा वापर करत असतानाही शक्यतो छोटी छोटी वाक्य आणि अतिशय साधी, सोपी आणि सरळ भाषा जर असेल ना, तर त्या निबंधाचा आकर्षकपणा हा वाढण्यास जास्तीत जास्त मदत होते. काल्पनिक निबंध लिहिताना किंवा कल्पनात्मक निबंध लिहित असताना जिथे आवश्यक आहे तिथे सुविचार आणि काव्यपंक्तींचा उपयोग जर आपण केला तर त्या निबंधाला एक वेगळाच आकर्षकपणा प्राप्त होतो. बघा, या निबंध प्रकाराचा एक विषय मी तुमच्या पुढे मांडलेला आहे किंवा मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. या निबंधाच्या दिलेल्या मुद्द्यांवरनं खरोखरच मला ज्या कल्पना सुचत गेल्या किंवा मला काय वाटलं इथे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, ऐका, वाचा, तुम्हालाही यातून खरोखरच आनंद मिळतो का किंवा काही गमतीदार हा निबंध मी म्हटल्याप्रमाणे वाटतोय का याचा एक आढावा घ्या. इथे मी विषय घेतलेला आहे रंग नसते तर. खरंच आहे, किती भन्नाट कल्पना आहे ना, रंग. आणि हेच जर या सृष्टीमध्ये मनुष्याच्या जीवनात नसते तर काय झालं असतं. बघा ना, निबंध वाचण्याआधी शीर्षकाबरोबरच तुमच्याही मनामध्ये अनेक कल्पना यायला सुरुवात झाली असेल. तुम्हीही कुठेतरी स्वतःला विचारांमध्ये गुंतवून घेतले असाल किंवा तुमच्याही मनामध्ये अनेक विचार यायला सुरुवात झाली असेल. तुम्हीही कल्पनांच्या कुठेतरी दुनियेमध्ये स्वतःला हरवून घेतला असाल. या निबंधाचे मुद्दे आहेत, रंग नसते तर विचार कसा आला. निसर्गाने बहाल केलेल्या रंगांचा नजराणा, रंगांचे मानवी आयुष्यात महत्त्व. निसर्गात जर केवळ दोनच रंग असते तर, एक काळा व एक पांढरा. भयानक विचार, कल्पनाच नको किंवा कल्पनाच न केलेली बरे. बघा,
हे सगळे या निबंधाचे मुद्दे होते. आता या मुद्द्यांचा मी विस्तार कशा पद्धतीने केलेला आहे हे पुढे आपण ऐकूयात. बघा, वार्षिक परीक्षा संपली आणि मी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेले. गावी सकाळी जाग येते ती कोकिळेच्या कुहूकुहूने किंवा मग एखाद्या मंदिरातल्या भोपाळीने. ती आल्हाददायक सकाळ मनाला एक वेगळाच आनंद देत असते. त्या रम्य वातावरणाचा अनुभव घ्यायचा असे ठरवून मी बाहेर पडलो. निसर्ग विविध रंगांच्या छटांनी उजळून निघाला होता. पूर्वेकडून उगवणाऱ्या सूर्याने तर कमालच केली होती. निसर्गातील लाल, पिवळ्या व नारिंगी रंगाने फुललेला गुलमोहर, सोनेरी पिवळ्या रंगाने फुललेला बहावा, पांगाऱ्याचा तो लालबुंद रंग, आंब्याचा हिरवा कच्च रंग, एवढेच नव्हे तर मोगरा, जाईजुई, चाफा वगैरे फुलझाडांना व इतर झाडांना पाहून क्षणभर वाटलं की खरोखरच शेकडो रंगांच्या या छटांना पाहिल्यावर मनाला एक वेगळाच तजेला प्राप्त होतो. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे ऐन वैशाखातलं ऊन. या वैशाखातील उन्हाने रंगाची काहिली होत असते. पण मग असा निसर्ग पाहिल्यावर मात्र सगळ्याचा विसर पडतो. वाटते निसर्गाने जणू हे वैभव माणसाला बहाल केले आहे. त्याच क्षणी मनात विचार आला की जर हे रंग मानवाच्या जीवनात भरले नसते तर, किंवा रंगच नसते तर. आणि इथेच हा विचार माझ्या मनामध्ये आला, रंग नसते तर. आता रंग नसते तर नेमकं काय झालं असतं? तर बघा, पुढच्या परिच्छेदामध्ये मी सांगते, जीवन बेरंग झाले असते. हेच बघा ना, आपण रोजच्या जीवनात रंगांच्या दुनियेत लोळत असतो. आपल्या कपड्यांचे विविध रंग, जेवणाच्या ताटातील विविध रंगांचे पदार्थ, घराबाहेर किंवा मंडईत गेल्यावर तिथे जणू काही रंगांचे संमेलन भरले आहे असे वाटू लागते. जर हे रंगच नसते तर जीवन किती रंगहीन झाले असते, नाही का? निसर्गाची केवढी मोठी किमया आहे ना. म्हणूनच त्याला आपण चित्रकार म्हणतो. त्याने अनेक रंगांची मुक्त उधळण करून माणसाला रंगीन जीवन बहाल केले आहे. हे रंग नसते तर रंगांची उधळण करणारे होळी, रंगपंचमी, नवरात्र, दिवाळी सारखे सण नसते. या सणांना आपण जो रंगीत पेहराव करतो तो देखील नसता. मग कसे असते जीवन? खरंच आहे की रंग नसते तर, की हा निसर्गाने आपल्याला रंगांचा नजराना जो बहाल केलेला आहे, किंवा रंगांचं मानवाच्या आयुष्यामध्ये असलेलं महत्त्व जे आहे, या महत्त्वाचं किंवा या असलेल्या महत्त्वाचा विचार करताना मनामध्ये खरोखरच असे अनेक प्रश्न येतात आणि यायलाच हवेत. खरोखरच जर असं घडलंच नसतं किंवा जर हे रंग नसतेच तर मानवाचं जीवन हे कसं असतं? तर खरंच विविध रंग नसते तर सृष्टीत केवळ दोनच रंग असते. एक म्हणजे काळा आणि दुसरा तो पांढरा. कल्पना करा काय झाले असते. प्रथम माझ्या मनात विचार आला तो माझ्या कपड्यांचा आणि जेवणाच्या ताटाचा. मी विचार करू लागले की जेवणाच्या ताटात मला विविध रंगांची मेजवानी मिळणार नाही. त्याऐवजी खरंच काळा भात, काळी भाजी,
काळी चपाती, एवढेच काय, जेवणाचे ताट काळे व पाण्याचा ग्लास देखील काळाच, त्यातील पाणी देखील काळेच. या पलीकडे जाऊन मी विचार केला की निसर्ग देखील काळाच असता. येथील डोंगर, नद्या, आभाळ हे देखील काळेच. बापरे, मग सूर्याच्या प्रकाशाचे काय, तो देखील काळाच की काय? अशा या काळोखात जर दिवा पेटवलात तर त्याचा प्रकाशही मग काळाच की काय? क्षणभर विचार करून मनात भीती दाटून आली, भीती वाटू लागली. विचाराने अंगावर शहारे आले. असे झालेच तर जगण्यातील मज्जाच निघून जाईल नाही का? जगणे अशक्य होऊन जाईल. मग मनात काळ्या रंगाऐवजी पांढऱ्या रंगाचा विचार आला की कदाचित असं वाटलं की काळ्या रंगाचा मी विचार केला म्हणून मला भीती वाटली असावी किंवा माझ्या अंगावर शहारे आले असावेत. मग चला, काळा नाही तर पांढरा रंग जर असता, केवळ आणि केवळ जर पांढराच रंग असता तर काय झालं असतं? तर मनात विचार आला, पण तेही जीवन काही यापेक्षा नक्कीच वेगळं नसतं. आणि त्या क्षणी वाटले की या रंगांमुळेच तर माणसाच्या आयुष्याला खरा अर्थ आहे. रंग नसते तर जीवन किती रंगहीन असते. जेवणात जसं मिठाला महत्त्व आहे तसंच माणसाच्या आयुष्यात रंगांनाही एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाण्याशिवाय जीवन नाही, तसंच रंगांशिवाय माणूस नाही असं म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. रंगाशिवाय जीवन ही कल्पनाच किती भयानक आहे हा विचार देखील त्या क्षणी मला नकोसा वाटू लागला. बघा तर विद्यार्थ्यांनो, हा मी लिहिलेला निबंध किंवा मला ज्या कल्पना सुचल्या त्या कल्पना मी इथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच काही कल्पना तुम्हालाही सुचल्या असतील. वाटल्यास लिहून काढा. बघा काय मजा येते. किती कल्पना, एका कल्पनेतून दुसरी कल्पना जन्मास येते आणि ती एक कल्पना दुसऱ्या कल्पनेत गुंफत जाते आणि अशा अनेक कल्पनांची मग एक साखळी निर्माण होते. आले ना? मगाशी आपण कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे याचा विचार केला आणि हा निबंध वाचत असताना मला वाटतं की मगाशी ज्या मुद्द्यांचा आपण विचार केला ते मुद्दे थोडेसे इथे स्पष्ट झालेले आहेत. मला नेमकं काय म्हणायचं होतं हे तुम्हाला हा निबंध ऐकल्यानंतर नक्कीच कळालं असेल किंवा जाणवलं असेल. हा इथे निबंध मी लिहिण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, तुमच्यासमोर ठेवलेलाच आहे. याच्याच आधारावर मी तुम्हाला एक स्वाध्यायासाठी विषय देणार आहे आणि त्या विषयाबरोबरच मुद्देही मी तुम्हाला देईनच. त्या मुद्द्यांचा विचार करून, कल्पना करून तुम्ही तो निबंध स्वतःच्या शब्दांमध्ये किंवा स्वतःच्या कल्पनेने रंगवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कसा रंजक होईल याचा तुम्ही विचार करणार आहात आणि तो जास्तीत जास्त रंजक करून वाचकालाही कसा गमतीदार वाटेल याचा प्रयत्न तुमच्याकडून तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. निबंधाचा विषय आहे मला पंख असते तर. बघा, पक्षी पाहिल्यानंतर खरोखरच आपल्याला त्यांच्या स्वच्छंदीपणाचं नवल वाटतं, हो ना? आणि त्या पक्ष्यांना पाहिल्यानंतर
त्या स्वच्छंदी पक्ष्यांना त्यांचं स्वच्छंदी जीवन पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या बंदिस्त जीवनाचा कंटाळा येतो किंवा नकोसं वाटतं. आणि त्या क्षणी कधीतरी मनामध्ये हा विचार येतो की खरंच आपल्यालाही पंख असते तर, किंवा बाहेरच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक असे प्रसंग, अनेक अशा घटना घडत असतात, जेणेकरून असे विचार त्या क्षणी मनामध्ये येऊ लागतात. आणि त्याचाच आधार घेऊन हा एक असा विषय मी तुमच्यासमोर मांडलेला आहे, मला पंख असते तर. या निबंधाचे मुद्दे आहेत: पंख लाभले तर. खूप प्रवास कराल. तुम्हाला जर पंख खरंच लाभले तर तुम्ही खूप प्रवास कराल. पुढचा मुद्दा आहे प्रेक्षणीय स्थळे, की अनेक अशा ह्या प्रेक्षणीय स्थळांना तुम्ही भेटी द्याल. अडलेल्यांना मदत कराल. रस्त्यावरील वाहनांची कोंडी टाळण्यासाठी आकाशमार्गे प्रवास कराल. हा प्रवास करत असताना अनेक पक्ष्यांशी तुमची मैत्री होईल आणि मग तुम्हाला यातून मिळालेला आनंद तुम्ही या निबंधातून मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करा.